एका साइडला दशावतार हा चित्रपट आहे ज्याने 50 दिवस कंप्लीट केलेले आहेत चित्रपटगृहामध्ये, आणि एका साइडला प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट आहे ज्याने अजूनपर्यंत त्याचा बजेट ही रिकव्हर केलेला नाहीये. म्हणजे दोन्ही मराठी चित्रपट, पण दोघांची वेगवेगळी दशा हे आपण म्हणू शकतो. तर ह्या दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. म्हणजे एखादा जर का चित्रपट बनवत असले एखादा डायरेक्टर, तो प्रॉफिट साठीच बनवतो, परंतु त्याने तो विचार केला पाहिजे की हा चित्रपट आत्ताच्या वेळेस चालेल का. म्हणजे साऊथमध्ये अशी आयडिया झालेली आहे, म्हणजे देव येतात आणि मग वगैरे ते सगळं झालेलं आहे. तो मग तसाच एखादा चित्रपट का बनवायचा आणि मग तो फ्लॉप होणार, आणि मोठा डायरेक्टरचा चित्रपट. तर मग प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपटाचं आपण कलेक्शन जाणून घेणार आहोत. ह्या चित्रपटाला लागून एकूण 11 दिवस कंप्लीट झाले आहेत, आणि ह्या 11 दिवसांनंतर ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1,31,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झाले तर ते आहे 1,51,00,000 एवढं. आणि जर का बजेट पाहिला चित्रपटाचा प्रेमाची गोष्ट 2 तर ह्याचा 3 ते 4 कोटीचा बजेट आहे. म्हणजे अजूनही बजेट रिकव्हर नाहीये. त्यानंतर मोठे मोठे चित्रपट आलेले आहेत, बाहुबली, इपिक तो चित्रपट, आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले. तर त्यामुळे आता हा चित्रपट किती पुढे जाईल खूप मुश्किल आहे. त्यामुळे असे चित्रपट बनवताना विचार करायला पाहिजे, कारण एखादा मोठा डिरेक्टर, सतीश राजवाडे एक मोठे डिरेक्टर आहेत ज्यांनी मुंबईसारखी सिरीज दिली आहे, तर त्यांनी विचार करायला हवा असं माझं मत आहे. आता दशावतार चित्रपटाबद्दल एक गुड न्यूज आहे की 50 दिवस कंप्लीट केलेले आहेत दशावतार चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये, आणि अजूनही चित्रपट किमान एक शो तरी चालू आहे 10-15 थिएटरला तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाचं जे कलेक्शन जे झालेलं आहे तर ते 50 दिवसांनंतर ह्या चित्रपटाने नेट कलेक्शन जे केलंय ते आहे 24,10,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे 50 दिवसानंतर दशावतार चित्रपटाने तर ते आहे 28,32,00,000 एवढं. म्हणजे चित्रपटाचा जो प्रॉफिट मार्जिन आहे तो जवळपास 500-600% असेल असं म्हणायला हरकत नाहीये. तर चित्रपट कुठेतरी 3 ते 4 कोटीमध्ये बनला होता. तर हेच हवंय आपल्याला मराठी इंडस्ट्रीकडनं. आणि मी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट आहे तो नक्कीच हा चित्रपट सुद्धा 28-30 कोटीपर्यंत किंवा 50 कोटीपर्यंत सुद्धा पार करेल अशी इच्छा आहे. तर इथे हे होतं दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.